नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या या आवडत्या चॅनलवरती. तर महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ नागपूरमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळा परिचर, ड्रेसर, त्यानंतर पशुधन सहाय्यक व प्रदर्शन सहाय्यक या पदासाठी अर्ज केला असेल, तर त्यांच्यासाठी आपण लेखी परीक्षेला उपयोगी पडतील अशी महत्त्वाची प्रश्न चालू केलेले आहेत आणि त्याच सिरीजचा आज आपण 15वा भाग या ठिकाणी पाहणार आहोत. सो त्या अगोदर नवीन असाल सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अगोदर जेवढे काही भाग टाकलेले आहेत ते सर्व भाग पाहून घ्या. आणि अजून एक महत्त्वाची विशेष सूचना अशी आहे की या पदासंदर्भात ऑलरेडी आपण शपथ नावाची बॅच आपल्या ॲपवरती चालू केलेली आहे आणि त्या बॅचमध्ये जे तुमचे तांत्रिक सेशन आहेत, तांत्रिक जे विषय आहेत, त्या सर्व तांत्रिक विषयांचे MCQs आमच्या टीमनं बनवून दिलेले आहेत. सो लवकरात लवकर जॉईन करा. आणि पहिली ऑनलाईन टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. तुमची परीक्षा TCS घेणार आहे. ओके, तर याच TCS प्रमाणे जे प्रश्न रिपीटेड झालेले आहेत, आलेले आहेत, त्यानंतर याही परीक्षेत त्याच पॅटर्नचे प्रश्न दिसतील असे प्रश्न या पहिल्या टेस्टमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. सो वेळ न गमावता लवकरात लवकर जाऊन सगळ्यांनी ही पहिली टेस्ट सोडवा आणि याच्यामध्ये परीक्षेपर्यंत तुम्हाला टेस्ट वगैरे जेवढे होतील तेवढे अपलोड आम्ही करून देऊ. ओके, सध्याला सिलेबस तर दिला आहे बऱ्यापैकी, जो काही टेक्निकल नॉन टेक्निकलचे MCQ आहेत ते, तर त्याला अनुसरून त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते पहिली टेस्ट वगैरे प्रोव्हाइड झाली आहे. इथून पुढं जेवढ्या टेस्ट होत जातील ते त्या बॅचमध्ये ॲड होत जातील, त्याची कुठलीही वेगळी फी नाही आहे. ओके, सो लवकरात लवकर जॉईन व्हा. परत तुम्हाला बॅच बद्दल इन्फॉर्मेशन मी प्रत्येक व्हिडिओत देत आहे आणि प्रत्येक व्हिडिओत सांगण्याचं कारण एवढंच आहे की एवढ्या कमी फी मध्ये तुमचा जो काही तांत्रिक सिलेबस आहे, अगदी टॉपिक वाईज व्यवस्थितरित्या MCQ आमच्या टीमनं बनवून दिलेले आहेत. त्याच्यामुळं लवकरात लवकर जॉईन करा. तर ती जी जॉईन केल्यानंतर तुम्हाला सुद्धा काय काय मिळणार. ओके, सो ॲप वगैरे डाउनलोड करून घ्या. ॲपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि डाउनलोड केल्यानंतर ही शपथ नावाची बॅच आहे, याच्यावर क्लिक करा आणि त्याची जी काही फी ठरवलेली आहे त्यावर क्लिक करून ती बॅच परचेस करून घ्या. ती बॅच परचेस केल्यानंतर तुम्हाला असे वेगवेगळे जे आहेत ते या ठिकाणी दिसून येतील, वेगवेगळे स्लाइड्स. आता इथं नॉन टेक्निकलचे आहेत, याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि GK अशा सर्व विषयांची महत्वाची 11 PDF MCQ स्वरूपामध्ये बनवलेले आहेत. ओके, परत बघायला गेलं तांत्रिक, आता बऱ्याच जणांना वाटतं तांत्रिक मध्ये नेमकं काही टॉपिक असतील, काही नसतील. तसं काहीच दिलेलं नाहीये. जो तुमचा सिलेबस आहे त्या पद्धतीचे सगळे MCQ हे अगदी टॉपिक वाईज व्यवस्थितरित्या काढून देण्यात आलेले आहेत. इथं तुम्ही बघू शकता, जसं की कृत्रिम रेतन, त्याचं हा एक PDF आहे. ज्याच्यामध्ये बघायला गेलं तर हा खूप मोठा टॉपिक आहे. त्याच्यामुळं हे जे आहे ते जवळपास, आता इथं बघायला गेलं तर A to Z माहिती जे जे आवश्यक आहे ते सर्व प्रश्न याच्यामध्ये इन्क्लूड केलेत. जवळपास बघायला गेलं तर ही 22 पानांची ही PDF आहे. ओके, सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जे टॉपिक मोठे आहेत त्यांची मोठ्या पद्धतीनं PDF बनवून दिलेली आहे. जे आवश्यक प्रश्न आहेत ते सर्व. आता इथं वळूचं व्यवस्थापन नावाचं टॉपिक आहे. जसं की बघायला गेलं तर ही 9 पानांची PDF आहे. हा छोटा टॉपिक आहे, परंतु याच्यामध्ये जे इन्क्लूड केलेले MCQ आहे तुम्ही पाहू शकता. ॲज इट इज हे काय काय आहे, याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. जसं की वीर्य संकलन करता वापरल्या जाणाऱ्या पात्राला काय म्हणतात, जे आवश्यक असतील ते सर्व प्रश्न याच्यामध्ये आम्ही इन्क्लूड करून दिलेले आहेत. हा झाला तुमचा टेक्निकलचा. हे सर्व टॉपिक अगदी व्यवस्थित प्रोव्हाइड करून देण्यात आलेले आहेत. सो लवकरात लवकर जॉईन करा. परत बघायला गेलं तर आता टेस्ट तुम्ही पाहू शकता. जी काही ही टेस्ट आहे ती पहिली टेस्ट या ठिकाणी अपलोड करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये इथं पाहून घ्या. ॲज इट इज बघायला गेलं तर हे व्यवस्थितरित्या इथं बनवून देण्यात आलेलं आहे. आता हे थोडंसं हे दिसत असेल. ओके, हा झूम इन झूम आउट वगैरे असू द्या, नो प्रॉब्लेम. याच्यामध्ये हा जो आहे तो इथं टेस्ट व्यवस्थित विजिबल इथं पूर्णपणे दिसत नाहीये. एकच मिनिटं. बघा, मराठी व्याकरणाचे असे क्वेश्चन आहे. जे क्वेश्चन आहे ते तुम्हाला दिलेले आहेत. असं तुम्हाला टिक मार्क करायचं, सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. असे मराठी व्याकरणाचे 15 क्वेश्चन आहेत. त्यानंतर इंग्रजी ग्रामरचे 15, गणित बुद्धिमत्तेचे 15, सामान्य ज्ञानाचे 15, त्यासोबत तुमच्या तांत्रिक विषयांचे 40 प्रश्न या ठिकाणी
उपलब्ध आमच्या टीमनं करून दिलेले आहेत. जो तुमचा पेपर पॅटर्न आहे त्याच पद्धतीनं ही तुमची टेस्ट आहे आणि याच पद्धतीनं तुमची ऑनलाईन स्वरूपात टेस्ट होणार आहे. सो अशा पद्धतीनं तुम्हाला इथून टेस्ट सुद्धा या बॅचमध्ये मिळत जातील. सो जसे जसे परीक्षा वगैरे जवळ येत जाईल तोपर्यंत तुमचा एक चांगल्या पद्धतीचा सराव या ठिकाणी आम्ही करून घेणार आहोत. सो वेळ न गमावता लवकरात लवकर जॉईन करा. काही डाऊट असतील अवश्य मला कमेंटद्वारे विचारा आणि जो काही व्हिडिओ आहे तो या ठिकाणी कंटिन्यू करा. धन्यवाद. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो की भारत सरकारने कोणत्या वर्षी पोल्ट्री विकास योजना सुरू केली? तर पोल्ट्री विकास योजना जी आहे ती भारताने जवळपास 2005 ते 2006 मध्ये ही योजना त्या ठिकाणी चालू केलेली आहे आणि एक पद्धतीनं हिलाच पोल्ट्री विकास योजना या नावानं ओळखलं जातं. परत बघायला गेलं तर 2009 ते 10 या कालावधीमध्ये राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत वेगवेगळ्या योजना वगैरे त्या ठिकाणी लागू करण्यात आल्या. बाकी आता याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे, सो स्किप करा. परत काय म्हटलं की कृत्रिम रेतनासाठी द्रवरूप वीर्याचं प्रमाण किती असतं या पद्धतीनं दिले. सो बघा, आता याच्यामध्ये थोडाफार बघायला गेलं तर एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कृत्रिम रेतना संदर्भात असलेला हा महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला माहिती असू द्या. हां, आणि परत सांगतोय, जर काही डाऊट असेल अवश्य मला कळून देत जा. हां, बघा, आता याच्यामध्ये बघायला गेलं तर एक पद्धतीनं 0.05 ml जे आहे ते अर्धा ml एवढं जे आहे ते त्या ठिकाणी युरियाचं प्रमाण एक कृत्रिम रेतनासाठी त्या ठिकाणी वापरलं जातं. सो थोडंसं लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. द्रवरूप युरियाचं प्रमाण विचारलंय त्याच्यामुळं हे थोडंसं लक्षात ठेवा. काही पद्धतीमध्ये एक पद्धतीनं 1 ml सुद्धा वापरतात. सो तेही त्याच्यामध्ये जर उत्तर असेल तर ते जर सगळ्यात जवळचं म्हटलं तर हे आन्सर त्याचं बरोबर असेल. हां, परत बघायला गेलं तर इथं काय म्हटलं की मुरघासमध्ये DCPचं प्रमाण किती असतं? तर मुरघासमध्ये जे DCP असतं, ज्याला आपण डायजेस्टिबल क्रूड प्रोटीन म्हणतो, म्हणजेच पचनायोग्य असलेलं अशुद्ध प्रथिनं. तर मुरघासमध्ये जे DCPचं प्रमाण असतं ना ते 2 पासून ते 4% प्रमाण एवढं या DCG मध्ये असतं. सो नोट डाऊन वगैरे करून घ्या. मुरघास जसं की उत्तम सुका किंवा ओला कचरामध्ये याचं प्रमाण असतं. DCGचं फुल फॉर्म वगैरे जर आलं तर लक्षात ठेवा, DCGचं फुल फॉर्म आहे एक पद्धतीनं पचनयोग्य. म्हणजे पचायला योग्य असलेलं पण अशुद्ध असलेलं प्रोटीन. अशुद्ध प्रथिनं प्रोटीन त्याच्यामध्ये ॲड करा. हे त्याचं आहे. आणि परत बघायला गेलं तर कधी कधी तुम्हाला TDNचं प्रमाण सुद्धा विचारतं, तर ते सुद्धा थोडंसं लक्षात ठेवा, ते रिसर्च करा जमलं तर. हां, बाकी आता याच्यामध्ये बघा, लक्षात ठेवा, एक पद्धतीनं जे इथं तुम्हाला दिसत असतील 10 ते 12 अथवा 9 ते 12 हे जे प्रमाण आहे ना, हे 2 प्रमाण हे स्पेशली करून हे प्रथिनं एवढं प्रथिनं असलेले घटक म्हणजे कुठले, जसं की बघायला गेलं तर जी सरकीची पेंड असते, सरकी पेंड, त्याच्यासोबत शेंगदाणा पेंड. हा, तर अशा पशुखाद्यामध्ये हे 9 ते 12 किंवा 10 ते 12 एवढं प्रथिनांचं प्रमाण यांच्यामध्ये आढळून येतं. सो हेही त्याच्यामध्ये थोडंसं ॲड करा. तर हे काही महत्त्वाचे आहेत. हां, परत पुढचा प्रश्न काय म्हणतो की फर्ऱ्या रोगाचं सर्वाधिक प्रमाण कोणत्या एक पद्धतीनं पशुमध्ये आहे? पशुत. पशुत दिसतं. तर फर्ऱ्या नावाचा जो आजार आहे तो स्पेशली करून गायीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतं. गोवंश कॅटल, ज्याला आपण एक पद्धतीनं दुसरंही नाव आहे ज्याला आपण घटसर्प म्हणतो. घटसर्प नावाचा आजार यालाच फर्ऱ्या नावानं ओळखलं जातं, जो की कॉलिस्ट्रिडियम चोवी नावाच्या जीवाणूमुळे होणारा हा आजार आहे. जीवाणू, आणि त्या जीवाणूचं नाव वगैरे बघायला गेलं तर त्याचं नाव क्लॉस्ट्रिडियम चोवी. हा एक जीवाणूमुळे होणारा हा आजार आहे. सो लक्षात ठेवा. आता हे गोवंश म्हणजे काय,
त्याच्यामध्ये गाई आले, वळू आले, त्यानंतर तरुण बैलसुद्धा आले, यांच्यामध्ये त्या ठिकाणी तो दिसून येतो. बाकी बघायला गेलं म्हशीमध्ये सुद्धा दिसतं, पण गाईच्या तुलनेमध्ये हे कमी प्रमाणात दिसतं, सो थोडंसं लक्षात ठेवा. बाकी बघायला गेलं तर शेळी मेंढ्यामध्ये एक पद्धतीनं जे लाळ्या खुरत, ओके, पोटफुगी नावाचा आजार, त्याच्यासोबत लाळ्या खुरत, हे सर्व त्याच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणात दिसून येतात. सो थोडंसं लक्षात ठेवा शेळी आणि मेंढीमध्ये. तर हे 2 गोष्टी थोडंसं लिहून घ्या. परत दुधाचा महापूर योजना कोणामार्फत राबवली गेली? तर दुधाचा महापूर योजना जी आहे ती एक पद्धतीनं NDDB, ओके, या संघटनेमार्फत राबवण्यात आली, किंवा ज्याला आपण नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आपण म्हणतो, ओके. लिहा वाटल्यास नॅशनल, ओके, नॅशनल ॲज इट इज डेअरी, त्यानंतर डेव्हलपमेंट शॉर्टमध्ये लिहितो, त्यानंतर शेवटचं बीचं बोर्ड आहे, ओके. तर यांच्यामार्फत ही योजना त्या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे. ही योजना जवळपास 1970मध्ये सुरू झालेली ही दुधाचा महापूर नावाची योजना ही जगातली सगळ्यात मोठी दूध विकास योजना होती. त्याच्यामुळे हेही थोडंसं लक्षात ठेवा, ओके. राष्ट्रीय दूध विकास मंडळ, आनंदनगर, गुजरात, ओके. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड हे कुठं आहे असा जरी प्रश्न आला तर लक्षात ठेवा, हा आहे गुजरात राज्यामध्ये, ओके. तर यांच्यामार्फत ही योजना त्या ठिकाणी राबवण्यात आलेली होती. आणि या योजनेचे जे प्रमुख वक्ते किंवा व्यक्ती होते त्यांचं नाव आहे डॉक्टर वर्गीस कुरियन, ओके. हे असा सहसंबंध लावायशी का, यांचा सहसंबंध इथं लागतो, त्याच्यामुळे त्यांना जनक म्हणतात, ओके. बाकी बघायला गेलं तर याच्यामध्ये जी आहे IDC, इंडियन डेअरी कॉर्पोरेशन, याची कार्य तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर NCDFI म्हणजे काय, नॅशनल कोऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया, ही सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर NDRA, नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट, ओके. NDRA हे तुम्हाला मी मागं सांगितलं होतं की ही जी आहे ती कर्नालमध्ये आहे, आणि कर्नाल कुठं आहे, हरियाणामध्ये आहे, हे तुम्हाला सांगितलेलं होतं. सो हेही त्याच्यामध्ये थोडंसं लिहून घ्या. थोडंसं दररोज काय असे ना, थोडी तुमच्या ज्ञानामध्ये भर वाढू द्या. आणि ज्ञानात जर भर करायची असेल तर आपल्या फक्त चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि हे सर्व प्रश्न आम्ही जे MCQ वगैरे प्रोव्हाइड केले, टॉपिक वाईज काढून दिले, त्याच्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, ओके. त्याच्यामुळं सगळ्यांनी जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर जॉईन करा. परत सांगतोय, ते तुम्ही साध्या पद्धतीनं, सिंपल पद्धतीनं तुम्हाला वाचता येतील असे बनवलेले आहेत व्यवस्थितरित्या. 6वा प्रश्न काय म्हणतो, कोंबड्याच्या वयात किंवा कोंबड्या वयाच्या कोणत्या कालावधीत अंडी वगैरे देतात? तर ज्या वेळेला कोंबडी 20 ते 72 आठवड्यामध्ये असतात ना, तर अशा कालावधीमध्ये त्या ठिकाणी अंडी वगैरे देत असतात. सो थोडंसं लक्षात ठेवा. आणि एक पद्धतीने ज्या लेयर जातीच्या कोंबड्या असतात ना, त्या 20व्या आठवड्यापासून त्या ठिकाणी सुरुवात करतात, ओके. म्हणजेच जवळपास एक कोंबडी 1 ते 1.5 वर्ष, ओके, 1.5 वर्ष जे आहे ते त्या ठिकाणी अंडे देत असते. तर तोही त्याच्यामध्ये की पॉईंट ॲड करा सगळ्यांनी. परत बाकी बघायला गेलं तर 1 ते 8 आठवडे, 1 ते 8 आठवड्याचा जो काही कालावधी असतो याला म्हणतात ब्रूडिंग अँड गोवर, ओके. थोडंसं लक्षात ठेवा, ब्रूडिंग अँड त्याच्यामध्ये ग्रोवर, ओके, ग्रोअर. याच्यामध्ये एक पद्धतीनं जे लहान पिल्ले असतात त्यांची वाढ त्या ठिकाणी होत असते. त्यासोबत जो कोंबडे वयात येण्याचा कालावधी त्याला म्हणतात 8 पासून 20 आठवड्यामध्ये कोंबडं त्या ठिकाणी वयात येतं, ते त्याच्यामध्ये ॲड करा. हे सर्व त्याची माहिती आहे, सो सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या, ओके. परत भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान कुठलं? थोडंफार नॉन टेक्निकलकडे सुद्धा भर द्या. तर सगळ्यात पहिलं राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट नावाचं आहे, ओके. जिम कॉर्बेट नावाच्या या राष्ट्रीय उद्यानाची जी काही स्थापना आहे ती स्पेशली करून 1936मध्ये झालेली आहे. सो थोडंसं लक्षात ठेवा. आणि फक्त तुम्हाला त्या बॅचमध्ये तुमचे तांत्रिकच विषय नसून त्याच्यामध्ये एक GKचा स्पेशल ठोकळा बनवलेला आहे, तो सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही ॲड केला आहे. त्याच्यासोबत सरावासाठी तुम्हाला काही पेपर्स दिलेत PDF स्वरूपात, ओके. ते सुद्धा तुम्ही सोडवा. त्यातले खूप सारे प्रश्न परीक्षेत त्या ठिकाणी आलेले आहेत, ओके. आणि या जिम कॉर्बेटची स्थापना जे काही आपलं राज्य आहे उत्तराखंड नावाचं, तर त्या राज्यात याची स्थापना त्या ठिकाणी
झालेली होती. ओके. संजय गांधी नावाचं जे राष्ट्रीय उद्यान आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आहे. सो लक्षात ठेवा हेही पॉईंट. परत बघायला गेलं तर गीर नावाचं जे आहे ते एक पद्धतीत सिंहांसाठी प्रसिद्ध असलेलं उद्यान आहे. ओके, सिंहांसाठी. आणि हे कुठं आहे असं जर प्रश्न आला तर हा आहे गुजरातला. ओके. हो. परत याच्यामध्ये कान्हा नावाचं जे आहे ते मध्य प्रदेशमधलं आहे. तर हेही थोडंसं ॲड करा. परत संत ज्ञानेश्वरांनी किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला सर्वात पहिला ग्रंथ कुठला? तर संत ज्ञानेश्वरांनी जो पहिला ग्रंथ लिहिला आहे त्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी. यालाच आपण भावार्थ दीपिका म्हणतो. सो हेही त्याची उत्तरं त्या ठिकाणी बरोबर आहेत. ओके. हे त्यांनी जे आहे ते वयाच्या 16व्या वर्षी भगवद्गीतेवर मराठी टीका लिहिली. ओके. ते त्यांनी एक पद्धतीनं ज्ञानेश्वरी ते मूळ नाव आहे आणि त्याचंच उपनाव वगैरे म्हटलं तर भावार्थ दीपिका सुद्धा म्हणतात. तेही त्याचं आहे महत्त्वाचं वगैरे. ओके. सो थोडंसं लक्ष ठेवा. परत अमृतानुभव जो आहे तो त्यांचाच ग्रंथ आहे तत्वज्ञानावर असलेला. त्यानंतर चांगदेव पाष्टी नावाचा जो काही ग्रंथ आहे तो उपदेश करण्यासाठी दिला आहे. ओके. सो थोडंसं लक्ष ठेवा. बाकी इंडियन वेटरनरी रिसर्च संस्था कुठं आहे? तर इंडियन वेटरनरी रिसर्च संस्था इज्जतनगरला उत्तर प्रदेशमध्ये आहे. ओके. UPमध्ये ही संस्था आहे कार्यरत वगैरे. सो हेही थोडंसं लक्ष ठेवा. आणि परत बघायला गेलं तर याची जी स्थापना वगैरे आहे ती झाली 1889 मध्ये. ओके. हो. आणि बाकीचे जे आहेत पतंगनगरला पहिलं कृषी विद्यापीठ गोविंद वल्लभ पंत कृषी विद्यापीठ त्या ठिकाणी स्थापन झालं. त्यानंतर जे वल्लभनगर आहे. ओके. हां, तर तिथं एक काही वेगळं ठिकाण वगैरे नाही आहे. बाकी शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी दिला आहे. सो सगळ्यांनी कमेंट करा. आणि परत सांगतोय जी बॅच जॉईन केलेली आहे त्यांनी लवकरात लवकर टेस्ट सोडवा आणि ज्यांनी बॅच जॉईन केली नसेल लवकरात लवकर त्यांनी बॅच जॉईन करा. बाकी तुम्हाला भेटतो पुढच्या भागात. धन्यवाद. सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. पाहत आपला आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.